मालवणवाले नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण स्वागत करतो हॅशटॅग फुल डिसेंबरच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि या एपिसोडमधून आज आपण पहिला प्रवास करणार थेट 500 किलोमीटरचा मुंबई ते मालवण. टाईम पाहू शकता, वाजले मध्यरात्रीचे 3:13 आणि आपण कुठे आहोत? लोकेशन मुंबई सेंट्रल बस आगार. सगळ्या बसेस लागल्या आहेत ज्या इथं वस्तीला बाहेरच्या आगारातील सांगली हो, गारगोटी हो, शहादा, पुढे मग श्रीवर्धन, या साईडला मुंबई, पुढे रत्नागिरी. मुंबई सेंट्रलपासून तळ कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाण्यासाठी डेली शेड्यूलच्या 2 बस आहेत. एक मुंबई विजयदुर्ग आणि दुसरी मुंबई मालवण. यांपैकी आज आपला दिवसा ढवळ्या संपूर्ण 500 किलोमीटरचा प्रवास होणार मालवण आग्रातर्फे रूट चालवण्यात जाणाऱ्या मुंबई मालवण या बसने. आपली बस लागण्यासाठी अजून बराचसा वेळ आहे, पाऊण तास आहे. त्याचे टाइम टेबल दाखवतो की मुंबई सेंट्रल आगारातून कोणकोणते बसेस पास होतात. महाड चिपळूण मार्गे, माणगाव मंडणगड, पनवेल, अहिल्यानगर, सातारा, नाशिक, कल्याण, धाराशिव. आणि बसस्टँडचा परिसर एकदम नयनरम्य. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ह्यांनी जी कलाकृती केली आहे, नंबर 1. मुंबई मालवण डेली शेड्यूलची बस रवाना व्हायला तयार थेट मालवणसाठी. अजून आहेत 10 मिनटं आहेत. डेली शेड्यूलला ॲक्च्युली शिवशाही बस असते मुंबई मालवणसाठी. ऑनलाईन बुकिंग पण तीच आहे, ऑफलाईन पण तीच आहे. परंतु आज काही कारणास्तव ही वाली बस मिळाली, साधी BS4 MG बस. मुंबई सेंट्रल बस स्थानक असं काही एकूण 6 प्लॉटचे बस स्टँड, 80% गाड्या रवाना होतात कोकणासाठी. आणि आपल्या एस टी महामंडळाचं संपूर्ण कामकाज याच भागातून होतं. वरती उच्च अधिकाऱ्यांचे ऑफिस आहेत या साईडला. मुंबई सेंट्रल आगारातून पहाटे पहिली बस रवाना होणारी हीच कोणती? मुंबई मालवण. शिवशाही असते दरवेळी. आज आपल्याला मिळाली साधी बस. आपली बस पहाटे 4ला जरी सुटली असली तरी या बसमध्ये आज 70 ते 80% बुकिंग आहे. म्हणजे मोजून फक्त 20 सीट सोडले तर बाकी सर्व फुल. आता कुठपर्यंत आयडिया नाही, पण बाकी बुकिंग आहे. तर येस, फायनली ऑन टाईम आपली बस रवाना झाली मुंबई सेंट्रल बस स्थानकातून. फ्लॅट क्रमांक 5. दहा मिनिटांमध्ये सुपरफास्ट नॉनस्टॉप प्रवास करा आपण पोचलो परळ बस स्थानकामध्ये. परळ हेच ठिकाणचे ते आधी 10-15 वर्षापूर्वी तळ कोकणातून मुंबईमध्ये येण्यासाठी बसेस सुटायच्या. कुडाळमधून 2-3, मालवणमधून 2-3, कणकवलीमधून 2-3 आणि आता किती सुटते? फक्त एकच बस सुटते डेली शेड्यूल, ती पण दिवसा डवळ्या. मुंबई मालवण मुंबई. आपली गाडी बाहेरच थांबली आहे कारण फ्लॅटवरती सगळ्या मुक्कामी गाड्या लागले. पलटण आगार, परळ आगार, आटपाडी, सांगली, कुरुंदवाड, भगवानगड इत्यादी काही. मुंबई मालवण ST बस सेवा गेल्या अनेक वर्षांपासून कोकणवासियांच्या सेवेत आहे. एकेकाळी टपाल गाडी म्हणून ओळखली जाणारी मालवण एक्सप्रेस 2020 नंतर कोरोना काळात पूर्णपणे बंद केली गेली. परंतु प्रवाशांच्या मागणीनुसार हंगामी बस म्हणून चालू केली. तेव्हा सुद्धा आर्थिक अडचणींना तोंड देत ही सेवा सुरू होती. प्रवासी वर्ग कमी, परत बंद केली गेली. पण 2022 नंतर मुंबई ते मालवण आणि मालवण ते मुंबई हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला, तो शिवशाही बसने. आणि आज 2024 मध्ये दिवसा डबऱ्यात चालणारी मालवण एक्सप्रेस चक्क प्रवासी वर्गांनी भरून जाते. माणगाव, महाड, पोलादपूर, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली हे मर्यादित थांबे घेत 500 किलोमीटरचा प्रवास 13 तासांमध्ये पूर्ण करते. चला तर मंडळी, आपल्या या मालवण एक्सप्रेस प्रवासाला सुरुवात करूया.
बरोबर 1.5 तासामध्ये आपण पोचलो मुंबई सेंट्रल ते पनवेल. आणि पनवेलला आल्यावर बघा भैयांची टोळी चढली कुठून तरी. पहाटेच्या वातावरणामध्ये 1.5 तासात पोचलो आपण मुंबई सेंट्रल ते पनवेल. विचार करा संध्याकाळी प्रवास केला असता तर किती वाजता पोहोचलो असतो आपण? 2 ते 3 तास पाहिजे. आणि या बसमध्ये एकूण आसन क्षमता 45 आणि 45 ते 45 जागा पूर्णपणे पॅक. सुरुवातीला वाटलं नव्हतं की या बसमध्ये प्रवासी वर्ग चढेल, तर ज्यांची तिकीट बुकिंग ते सोडून, परंतु तिकीट बुकिंग व्यतिरिक्त देखील प्रवासी वर्गांनी पूर्णपणे बस पॅक झाली. आता बस वाग बोलतात की पुढचा प्रवासी वर्ग नेमका घ्यायचा कसा, कारण घेतले तर स्टँडिंगने. आपल्या बसचा मार्ग असा असेल, मुंबई सेंट्रल गाडी निघाली, पनवेलला आली, पुढे मग महाड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर, कणकवली, कसाल करत थेट लास्ट स्टॉप मालवण. याचा अर्थ गाडी आपली खेड, रत्नागिरी जाणार नाही. पनवेल बस स्थानक आपली गाडी आली फ्लॅट क्रमांक 3 नंबरवरती. ज्या गाड्या पास होतात माणगाव, साखरपा, मालवण, कुडाळ, लांजा, रत्नागिरी, देवरू. आणि या ठिकाणाहून 70 ते 80% गाड्या पास होतात तळ कोकणामध्ये. फक्त सोलापूरसाठी वेगळ्या, सोलापूर, गेवराई आणि पुणेच्या नॉनस्टॉप हायवेकडून क्रॉस होतात. सीट्स तर फुल आहेत आणि प्रवासी वर्ग देखील स्टँडिंगमध्ये. हे बघा सगळं पॅक. बघितलं ना, म्हटलं की नाही या बसमध्ये गर्दी आहे पहाटे सुद्धा. आता थोड्याच वेळ लागेल पळस वाटाम आणि तिथून मग राष्ट्रीय महामार्ग 66 मुंबई गोवा हायवे सुरू, जो आपला घेऊन जाईल थेट मालवण तर नाही, कसालपर्यंत. कसाल लाईट ऑफ केला तरी चालेल. थंड 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 एकदम गारगार वाटतंय. तर मंडळी अशा प्रकारे आपला 80 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपण पोचलो रायगड जिल्ह्यातील रामवाडी बस स्टँड मध्ये. आणि रामवाडीला गाडी पोचली आपली ठीक सकाळी 6:15 वाजता. मुंबई मालवण बस तर बाई जबरदस्त, रनिंग मध्ये तर 1 नंबर. आणि जी MPS जाते 70, 75, 76. मुंबई मालवण या बस बद्दल बोलायचे झाले, डेली शेड्यूलची बस आहे. मुंबई सेंट्रल ते मालवण एकूण 500 किलोमीटरचा प्रवास दररोज असते. शिवशाही बस, परंतु तांत्रिकी बिघाडामुळे आज आपल्याला मिळाली MG साधी बस BS4. टायमिंग बद्दल बोलायचे झाले तर ही बस पहाटे 4 वाजता रवाना होते मुंबई सेंट्रल बस स्थानकातून, जी तुम्हाला 13 तासांचा प्रवास करत सोडते थेट संध्याकाळी 5:40ला मालवणमध्ये. आणि मालवणवरून हिचा शेड्यूल टायमिंग आहे सकाळी 8 वाजता, जी रात्री कधी पण सोडेल. 9, 10, 11, 12 एवढा पण नाही, 10:30, 11पर्यंत गाडी येते मुंबई सेंट्रलला. 5 मिनिटाचा छोटासा ब्रेक घेत आपली गाडी रवाना झाली रामवाडी बस स्थानकातून. आणि आतापर्यंत पळसवाडापासून जो हायवे लागला राष्ट्रीय मार्ग 66, रोड कंडिशन अपडेट्स एकदम टापटीप. पुढे काय कंडिशन आहे ती बघूया. माणगाव या ठिकाणी पोचलो असून बाहेर मोठ्या प्रमाणात धुकं पसरलं आहे. आणि धुकं पसरलं म्हणजे हात चांगले गारटतात त्याच्यामध्ये. बाकी माणगाव बस स्टँड दाखवता नाही आलं, कारण जरासाठी बसलो आणि गाडी 2 मिनिटात फुल पॅक. मला
मला पण उभं राहायला जागा भेटत नाही. आणि आज आपल्या प्रवासासोबत आपले मित्र शोभराज शिंदे सरकार. पहाटे 4 पासून निघत आतापर्यंत आपल्या प्रवासाला 4 तास पूर्ण झाले. म्हणजे गाडी पोचली माणगावला ठीक सकाळी 8 वाजता. आता जाऊन कुठे बिस्किट खायला मिळते. अजून पोटात चहाचा घोट पण नाही गेलाय. महाड किंवा पोलादपूर या ठिकाणी चहाचा घोट घेता येईल. वाट बघतोय कधी महाड किंवा पोलादपूर येते. अगदी खेड चिपळूण. खेडला गाडी जाईल का सांगू शकत नाही, पण हा चिपळूणपर्यंत ऑलमोस्ट 60% गाडी आपली रिकामी होऊ शकते. पण आधी महाड येऊन दे, मग पुढचं बघू. महाडला गाडी आली भाई, बऱ्यापैकी रिकामी झाली. आता तेवढीच भरेल. पण आतापर्यंत 4.5 तासांचा प्रवास पूर्ण करत आपली गाडी पोहोचली ठीक 8:30ला महाड बस स्थानकामध्ये. पुढे बस स्थानकामध्ये गाडी गेली नाही, इकडे कामकाज सुरू आहे. पण हा एक गोष्ट आवडली ती म्हणजे हायवे पासून बस स्टँडकडे येणारा जो रस्ता आहे त्याचं बांधकाम मात्र जबरदस्त केलं आहे. आता आधी 1 वर्षापूर्वी नुसते खड्डे गँग उतरली खाली. आणि समोरून पास होते GSRTCची अहमदाबाद पोलादपूर बस. सकाळचे 8:53 झाले. 9 वाजायला फक्त 8 मिनिटं कमी. आणि आतापर्यंत मुंबई सेंट्रल पासून 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. पोलादपूर या ठिकाणी घेऊन 10 मिनिटाचा घेतला आहे छोटासा टी नाश्ता ब्रेक. आणि नाश्ता करण्यासाठी आलो आहोत पोलादपूर बस स्टँडच्या कॅन्टीनमध्ये. मी शोभराज भाऊ, आपले बस चालक वाहक आणि इतर प्रवासी वर्ग. आपला नाश्ता तयार. कांदे पोहे मस्तपैकी लिंबू पिळून घेऊ. लिंबू एकदम थंड झालाय, बाहेर थंड वातावरण पसरलंय. पटकन नाश्ता करून घेऊ आणि पुढे गाडी जेवायला कुठं थांबते ते पण बघूया. आमच्या पोह्यासोबत जॉईन झाली गरमागरम चहा. मुंबई ते मालवण, मालवण ते मुंबई डेली शेड्यूलचं रूट आहे. 1 वर्षभराआधी हंगामी रूट म्हणून चालवला जायचा. आधी बंद होता, मग हंगामी केला. आता मात्र नियमितपणे सुरू आहे. आणि ह्या रूटवरती कायम शिवशाही बस असते, परंतु आज काही कारणामुळे साधी बस लागली. आणि मुंबई मालवण हा रूट ऑपरेट केला जातो सिंधुदुर्ग विभागातील मालवण आग्रा यांच्यातर्फे. एकूण 500 किलोमीटरचा प्रवास आणि त्यासाठी लागणार तिकीट भाडे शिवशाहीसाठी 1095 रुपये आणि साधी बस लागली तर 735 रुपये. पुन्हा सांगतोय, शिवशाही बस असेल तर मुंबई ते मालवण फुल तिकीट 1095 आणि साधी बस असेल तर 735 रुपये. सकाळी सांगितल्याप्रमाणे की आपल्या मुंबई मालवण बससाठी 70 ते 80% आरक्षण आहे आणि ते आरक्षण केले गेले शिवशाही तिकीट प्रमाणे. शिवशाही बस तर नाही लागली, सोबत प्रवाशांची चिडचिड झाली. ज्यांनी ऑफलाईन तिकीट बुक केली त्यांना त्यांचा परतावा मिळणार. म्हणजे 1095 रुपये तिकीट. ॲक्च्युअल साधी बसचं तिकीट भाडे किती 735 रुपये. उर्वरित जेवढी रक्कम आहे ती त्यांना दिली जाणार. परंतु ऑनलाईन तिकीट जे बुक करणारे आहेत आणि असा घोळ झाला तर मात्र तुम्हाला त्या डेपोमध्ये जाऊन अर्ज करून परतावा घ्यावा लागेल. म्हणून सांगतो, तुम्हाला ST महामंडळाची तिकीट बुक करायची असेल तर ऑफलाईन करा. तिकीट काउंटरवरती जाऊन ऑनलाईन तिकीट बुक केली मग कधी ना कधी होण्यापेक्षा रोजचा मोठा घोटाळा आहे. 10 मिनिटाचा ब्रेक पूर्ण करत आपली गाडी आता रवाना होईल थेट कशेडी घाट चिपळूण या दिशेने. आणि वाटतं बस पुढे एकदा पॅक झाली. All I want
भाई वा, काय बस पळवली आहे मुंबई मालवण. टाइम पाहू शकता, सकाळचे 11:15 वाजले. पोलदपूर नंतर संपूर्ण कशेडी घाट, भोसते घाट, परशुराम घाट उतरत आपण पोचलो चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक या ठिकाणी. अगोदर सुद्धा बस स्टँड लागतो चिपळूण छत्रपती शिवाजी महाराज नगर बस स्थानक. कोकण विभागातील जे लांब लांब पल्ल्याच्या बस सेवा आहेत या चिपळूणच्या छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी होतो क्रू चेंज. आपल्या ज्या बसने प्रवास होतोय मुंबई मालवण, त्यांचा क्रू मात्र एकच आहे. जे बस सलग बस व गाडी घेऊन आले कुठून, मुंबई सेंट्रल बसून तेच पूर्ण घेऊन जाणार मालवण पर्यंत. जे गाडी घेऊन येतात मालवण पासून मुंबईसाठी त्यांना दुसऱ्या दिवशी आराम मिळतो, स्टे असतो. उदाहरणार्थ जी गाडी घेऊन येत आहेत आज मालवण पासून मुंबईसाठी त्यांना उद्या स्टे मिळणार, एकदम पूर्ण एक दिवस आराम, कम्प्लीट रेस्ट. आणि ज्या बसने आपला प्रवास होतोय, जे बस सलग बस व आहेत त्यांनी गाडी आणली होती कधी, परवाच्या दिवशी शिवशाही होती, आज साधी लागली. काल ज्यांनी आणली साधी त्यांची ड्युटी कधी, उद्या पहाटे. चिपळूण मध्यवर्ती बस स्थानक फ्लॅट क्रमांक 5 बघू शकता. तुफानी गर्दी झाली या ठिकाणी आणि समोर बस स्थानकाचं कामकाज सुरू आहे. लगातार मी 3 वर्ष बघतोय, यांचा स्लॅब चढत नाही वरती अजून. अवघड आहे राव, अवघड आहे. सगळं उलट सुलट गणित आहे, म्हणजे फुल्ली अपोजिट. कोकणामध्ये बस चांगले आहेत, बस स्टँडची कंडिशन मात्र एकदम खराब. उलट विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी बस स्टँड चांगले आहेत, पण बसची कंडिशन मात्र लय बेकार. चिपळूणला येऊन गाडी गेली डिझेल भरायला. म्हटलं थंडगार थोडा उसाचा रस पिऊन घेऊ. आहे 10-15 मिनटं. बॅक टू बॅक जर्नी करून फायनली आपल्या गाड्याने घेतला आहे छोटासा 15 ते 20 मिनिटाचा लंच ब्रेक. आणि लोकेशन बघा, ज्या ठिकाणी थांबलो आहोत हॉटेल राजमुद्रा, संगमेश्वरच्या पुढे बाजूला मुंबई गोवा हायवे. खरं तर बस थांबते जेवणासाठी संगमेश्वर बस स्थानकामध्ये, पण त्या ठिकाणी कामकाज सुरू असल्यामुळे कॅन्टीन पण नाही, तर गाडी पुढे थांबली. पुढे थेट पालीच्या दिशेने जाताना हॉटेल राजमुद्रा या ठिकाणी. आणि जेवणासाठी आम्ही मागवले 2 शाकाहारी थाळी, ज्यामध्ये भात, 2 चपाती, डाळ, हिरव्या वाटाची उसळ, कोबीची भाजी, लोणचे आणि पापड. या थाळीची किंमत आहे एकूण 140 रुपये प्रति व्यक्ती. आणि तसंही बरंच झालं त्या ठिकाणी कामकाज सुरू आहे, नाहीतर अशा मोकळ्या वातावरणामध्ये जेवणाचा आनंद घेता आला नसता. तर या मस्तपैकी जेवण घेऊ घरगुती शुद्ध शाकाहारी थाळी. वा, जबरदस्त. मुंबई मालवण एक्सप्रेसचा प्रवास तर नादच खुळा, आणि हॉटेल राजमुद्राचं जेवण तर डबल नाद खुळा. आणि जेवणामध्ये कोणती मिलावट नाही, ना कुठलं तेल नाही, काहीच नाही. अस्सल कोकणी माणसाचं शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला या ठिकाणी चाखता येईल. चला हो मालवणकरांनो, चला चला, चलत रवा, चलत रवा, बघताच कोणाकडे.
तर येस, बराचसा प्रवास करत आपण फायनली पोहोचलो रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर बस स्थानकामध्ये. रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांच्या मध्यस्थी असणारा राजापूर अर्धा भाग येतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, अर्धा भाग रत्नागिरीमध्ये. परंतु राजापूर बस स्थानक येतो रत्नागिरी. आणि राव गाडी काय पळवली आहे, जबरदस्त. राजापूरला गाडी आली ठीक आपली दुपारी 3 वाजता. राजापूर आग्रातून तर्फे मुंबईकडे 2 बसेस रवाना होतात. म्हणजे एक होते मुंबई सेंट्रल राजापूर, दुसरी होते राजापूर बोरिवली. ही जी बस आहे बोरिवली आली ती शयन असती आणि दुसरी आहे ती साधी सेम BS4. राजापूर येऊन सुद्धा गर्दी काय कमी ना होईल. खाली पळसपे फाटापासून निघत राष्ट्रीय महामार्ग 66 म्हणजे मुंबई गोवा हायवेला सुरुवात झाली. 3 ते 4 वर्षांपासून या हायवेचा प्रवास एक कंबरदुखी होती. पण आत्ताच्या घडीला जवळपास 70 ते 80% हायवेचे कामकाज पूर्ण झाले आहे. पळसपे फाटा, पेण, रामवाडी, कोलाडपर्यंत रोडचे कामकाज पूर्णत्वास गेले. फक्त इंदापूर, कोलाड, माणगाव या दरम्यान कामकाज सुरू असल्याने सिंगल रोड सुरू आहे. पुढे महाडनंतर चिपळूणपर्यंत एकदम परफेक्ट. संगमेश्वर, आरवली, पाली, लांजा या ठिकाणापर्यंत रोडची कंडिशन पूर्णपणे खराब. लांजानंतर राजापूरमध्ये प्रवेश करत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोडचे बांधकाम एकदम फर्स्ट क्लास. 15 ते 16 तासांच्या प्रवासाला आत्ताच्या घडीला 11 तास पुरेसे आहे. वाटलं होतं की राजापूरला गाडी येऊन रिकामी होईल बऱ्यापैकी प्रमाणात. कसं काय गर्दी मात्र काही कमी व्हायचं नाव नाही घ्यायला. स्वागतम सुस्वागतम बालचंद्र नगरी कणकवलीमध्ये. मुंबई, रायगड, रत्नागिरी 3 जिल्हे क्रॉस करत आपण प्रवेश केला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली बस स्थानकामध्ये. कणकवली बस स्थानक या ठिकाणी येण्याचं टायमिंग ठीक दुपारी 4:05. आणि आतापर्यंत 455 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आपल्या प्रवासाला झाले 12 तास पूर्ण. मालवणसाठी अजून आपला प्रवास करायचा आहे 45 किलोमीटरचा. आणि या भागातून 3 मार्गाने जाऊ शकतो आपण. ज्या मार्गाने चाललो कसाल, कट्टा, सुकळवाड, कुंभारमाठ, चौके या मार्गे. दुसरा जातो आचरा मार्गे आणि तिसरा बेळणे, पोई, राठिवडे, महान मार्गे. लांब पल्ल्याच्या येणाऱ्या बसेस जातात थेट कट्टा, कसाल मार्गे आणि लोकल गाड्या आचरा किंवा बेळणे मार्गे. हॉटेल तिरफळ कधी आलात कणकवलीमध्ये या ठिकाणी आवर्जून जेवा, स्पेशली मच्छी जेवण.
मसाल बस स्थानक या ठिकाणी पोहोचलो असून आपला आता रूट चेंज होणार. राष्ट्रीय महामार्ग 66 या ठिकाणी होतो समाप्त आपल्यासाठी. तो जातो पुढे कुडाळ, सावंतवाडी, पणजी, गोवा, पुढे कर्नाटक आणि आपला मार्ग असेल मालवण दिशेने. शहाळ्याचा गोड वाजा काळ जात राहतो, जिव्हाळ्याचा जरा सदा हृदयात वाहतो. प्रेमाच्या या माणसांचे गाव माझं कोकणचं गाव, माझं कोकणचं गाव. कट्टा गाव. मालवण शहरानंतर सर्वात मोठा दुसरा आठवडी बाजार भरला जातो याच ठिकाणी कट्टा गावी. वार पण सांगतो शुक्रवार. हैया हो, हैया हो. मालवण फायनल डेस्टिनेशन मालवण बस स्थानक आणि आपली गाडी पोहोचली ठीक संध्याकाळी 5:36. हा फायनली बाबा पहिल्यांदा असा एस टी बसने प्रवास झाला जी टायमिंगला सुटून टायमिंगला तिच्या डेस्टिनेशनला पोहोचली. आपला प्रवास होता 500 किलोमीटरचा मुंबई ते मालवण आणि एकंदरीत 13 तास 36 मिनिटांमध्ये आपला संपूर्ण प्रवास पार पडला मुंबई सेंट्रल ते मालवण बस स्थानक. चला भेटूया नंतर. तर येस मंडळी फायनली आपली जर्नी झाली आहे मुंबई ते मालवण आपल्या एस टी महामंडळाच्या मालवण एक्सप्रेस बसने. आता मी प्लॅन केला होता की माझ्या घरी जायचा गावी. इथून 20 किलोमीटर गाव आहे मसदे माझं गाव, वाडी आमची गावडेवाडी. म्हटलं शोभराज भाऊ पण आहे आपलं गाव दाखवूया. परंतु उद्याची जर्नी आहे तिचा बसचा टायमिंग लवकर आहे 7:30च्या आसपास आहे आणि तिथून मला मालवण येण्यासाठी 7च्या अगोदर कोणती बस नाही. त्यामुळे पूर्ण मागे पुढे होत आहे. म्हटलं आपण इथं स्टे करूया मालवणमध्ये. तर माझं गाव जवळ आहे म्हणून काही हरकत नाही. परंतु जे कोण नवीन येणारे आहेत आणि त्यांना स्टे करायचं असेल तर कुठे करू शकता. तर आम्ही रूम रेंट केला आहे सन अँड सँड या हॉटेलमध्ये. आधी किंमत दाखवतो तुम्हाला किती आहे. नॉन एसी रूम घेतला आम्ही 600 रुपये पडले दोघांना पण. आणि ऍड्रेस बघू शकता सोमवारपेठ मालवण. चेक इन आम्ही संध्याकाळी 6:30ला केलं होतं आणि चेकआउट उद्या सकाळी 8:30 किंवा 10च्या आसपास करू शकता. परंतु आम्हाला लवकर जायचं म्हणून 8:30 दिलं आहे. पण कॉस्ट किती पडली आम्हाला 600 रुपये. आणि लोकेशन मालवण बस स्टँड पासून 1.5 किलोमीटर वरती आहे. म्हणजे 15 ते 20 मिनिटं तुम्ही या ठिकाणी चालत पोहोचू शकता किंवा रिक्षाने देखील या ठिकाणी येऊ शकता. आणि इकडचं लँडमार्क ते म्हणजे मालवणची जेट्टी आणि बाजूलाच चिपटून असलेलं सुनीता भोजनालय. तर कोण कोण मालवणमधून आहेत किंवा मालवणमध्ये येणारे पर्यटक खास करून जातात जेवणासाठी सुनीता भोजनालयमध्ये नक्कीच कमेंट करा. त्याच्याच बाजूला आहे हॉटेल सन अँड सँड. अशी काही छोटीशी रूम, समोर मिरर, या ठिकाणी बेड, वॉश बेसिन, आतमध्ये अटॅच बाथरूम, गरम पाण्याची सोयसुविधा आहे त्यामुळे काही टेन्शन नाही. काय शोभराज भाऊ कसं वाटला मुंबई मालवण एसटीचा प्रवास? एकदम मस्त होता प्रवास, जबरदस्त. कसा मिळाला अनुभव कोकणातला प्रवास करून? कोकणातला अनुभव सांगायचा म्हणलं तर या आधी पण आपण प्रवास केला होता मुंबई दापोली म्हणून. त्याच्यामध्ये मी अनुभव शेअर केला होता की कोकणातली लोक कशी आहेत. आणि आज जो प्रवास केला आपण मुंबई मालवण त्याच्यामध्ये बी एक्सपिरियन्स बघायला मिळाला. तो म्हणजे प्रवासाला तुम्ही बघितला असेल सुरुवात जी झाली होती आपली मुंबईपासून जो प्रवास होता तो तुडुंब गर्दी पनवेलनंतर झाली. आणि त्याच्यानंतर जो अनुभव पाहायला मिळाला आपल्याला तो म्हणजे मराठवाड्यात विदर्भात आपण बरेच असे प्रवास केलेले आहेत. सगळ्यात जास्त जे पब्लिक आहेत ना म्हणजे रुमाल टाका, कुठं बॅग टाका, कुठे छोटे मोठे वस्तू वगैरे खिडकीतनं टाकतायत. तर आजच्या या प्रवासामध्ये ना अशी गोष्ट बघितली आहे म्हणजे कुणी रुमाल वगैरे काही टाकलं नाही. एकदम शिस्तीत असे पॅसेंजर दरवाज्यातून आले. ते बघून भारी वाटलं मला. आजचा अनुभव मस्त होता. हा बरोबर. म्हणजे आमच्या इथं रुमाल टाकून सीट अडवण्याची प्रथा नाहीये.
तुम्ही स्वतःहून सांगितलं बरं केलं. शोभराज भावना मच्छी खाण्यासाठी 2 हॉटेलमध्ये घेऊन गेलो, कारण या ठिकाणी मालवणचे स्पेशल ब्रँड आहेत. हॉटेल अतिथी बांबू आणि दुसरं सुनीता भोजनालय. सुनीता भोजनालय जवळ होते, पण यार ते बंद. इकडं आलो पिंपळपाडच्या पुढं, ते पण बंद. म्हटलं काय संपर्क केला की काय, तर बोलले की नाही समोर आहे, समोर असल्यामुळे हॉटेल बंद. अजून 2 शोधलेत, मालवणी मेजवानी आणि दुसरं कोणतं गजाली. म्हटलं आता मालवणी मेजवानी खाऊची आमका, सोबत वाईज गजाली होऊन दे, काय करू ते, बरोबर की नाही. बरोबर आहे. आणि गजाली हॉटेल जास्त लांब पण नाही, सुनीता भोजनालयच्या शतपावली अंतरावर आहे. गजालीमध्ये येऊन जेवणासाठी मागवलं आहे बांगडा थाळी, बांगडा फ्राय आणि शाकाहारी थाळी. आज बांगडा खाणार ना तुम्ही, माझ्या बांगडा खातालाच ना. आपलं जेवण येईल, पण त्याआधी बघा गजालीमध्ये बरेच काही गजाली केले नाही आपल्या मच्छीमारांनी. रेखाटन काम तर सुंदरच. बांगड्याचं तिकलाम, खडे गेल्लस, गावठी बाजार, आडसारा, तिकडं निस्त्याक म्हणजे कालवण, निस्त्याक माशाचा सार, वाईच म्हणजे थोडंसं निंबार, करमाट, येरे, मागा काय शिकवतलो, दर्यो, रापण, कुडान, आयदान. एकदम जबरदस्त केलं रेखाटन काम, ज्यांनी केलंय त्यांना तर सॅल्यूट. म्हणजे खऱ्या अर्थाने गजालीमध्ये येऊन सार्थक झालो. आता जेवण बघूया कसं आणि काय काय क्वांटिटीमध्ये येते ते. चला, आमचं जेवण आलेलं आहे. शाकाहारी थाळी आणि बांगडा थाळी, 2 एक्स्ट्रा बांगडा फ्राय घेतले आहेत. शुद्ध शाकाहारी थाळीमध्ये काय येतं, भात, 2 चपाती, डाळ, उसळ, वांग्या बटाट्याची भाजी, सोलकढी, सलाड, लोणचं आणि पापड. बांगडा थाळीमध्ये सेम, फक्त बांगड्याचा निस्त्याक, सोलकढी, सुका जवळा, कांदा, लिंबू काय असेल ते, आणि 2 बांगडा फ्राय. बांगडा थाळीची किंमत आहे 150 रुपये. हे आम्ही सेपरेट घेतलं आहे एक्स्ट्रा म्हणून 100 रुपये. आणि मी जी थाळी घेतली शुद्ध शाकाहारी 120 रुपये. तर चला मंडळी, पटकन गजाली करत या गजालीमध्ये जोक सुरुवात करूया.